नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. वसई विरार महापालिकेनं 2026-27 आर्थिक वर्षासाठी 4,208 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर केला आहे. या अर्थसंकल्पात 2 कोटी रुपयांची शिल्लकी अर्थसंकल्प ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या या नव्या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. प्रस्तावित योजनांमध्ये पर्यटन क्षेत्रात केळीचं गाव, रांगोळीचे जुचंद गाव, फुलांचं गाव, फिशरमॅन विलेज या संकल्पनेची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर तुंगारेश्वर पर्वतावरील तीर्थस्थानाचा विकास आणि बर्ड पार्क सुद्धा विकसित केला जाणार आहे. स्मार्ट वॉटर मीटर बसवण्याची योजना, पाणी चोरी रोखण्यासाठी आणि शहर स्वच्छतेसाठी एक स्वच्छता ॲप सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. दिव्यांगांसाठी खास पार्क उभारण्याची आणि संविधान पार्क तयार करण्याची योजना आहे. तसेच 4 नवीन अग्निशामक केंद्र उभारण्याचे ठरवलं आहे. महापालिकेच्या या अर्थसंकल्पात पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेला प्राथमिकता दिली गेली आहे. शहरातील रस्ते आणि उड्डाणपूल प्रकल्पासाठी विशेष निधी ठेवला गेला आहे. महापालिकेच्या योजनांमुळे शहराच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाची दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पामध्ये आपण अनेक नवीन योजना घेतोय. पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायचा असेल तर आपण केळीचं गाव, फुलांचं गाव, फिशरमन विलेज हे प्रस्तावित केलेले आहे. त्याच्यासाठी बजेटची तरतूद केलेली आहे. याशिवाय रांगोळीचं गावही आपण जुचंद्राला प्रस्तावित केलेलं आहे, त्याच्यासाठी बजेटची तरतूद आहे. त्याशिवाय अनेक वर्ष दुर्लक्षित असलेलं तुंगारेश्वर जे आपलं तीर्थस्थान, त्या ठिकाणी आपण एक तुंगारेश्वर विकास आराखडा तयार केलेला आहे आणि त्याच्यासाठी या बजेटमध्ये तरतूद आहे. याशिवाय पाण्याची चोरी होऊ नये म्हणून आपण स्मार्ट मीटरचा एक प्रकल्प किंवा याचा अभ्यास करण्यासाठी स्मार्ट मीटरच्या अंतर्गत आपण एक बजेटमध्ये तरतूद केलेली आहे, जेणेकरून कोणत्या भागात किती पाणी गेलं, किती वेळ गेलं हे आपल्याला इथे हेड ऑफिसहून कळेल आणि सर्व शहराला समान पाणी पुरवठा होईल. त्याशिवाय स्वच्छतेसाठी स्वच्छता ॲपची आपण तयारी केलेली आहे, त्याची पण तरतूद या बजेटमध्ये आहे. याशिवाय दिव्यांग लोकांसाठी दिव्यांग पार्क आपण तयार करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला न्याय देण्यासाठी किंवा संविधानाची जनतेला माहिती होण्यासाठी वसई विरारमध्ये पहिलं संविधान पार्क आपण तयार करतो, त्याच्यासाठी पण आपण या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. याशिवाय समाजातील जे मागासवर्गाचे घटक आहेत त्यांच्यासाठी विविध तरतुदी आपण या बजेटमध्ये केलेल्या आहे. फायर स्टेशन जे आपले सर्व्हिस देते इथं आडी अडचणीला, त्याचा विस्तार करण्यासाठी 4 नवीन ठिकाणी आपण फायर स्टेशन प्रस्तावित केलेले आहे. याशिवाय बर्ड पार्क साठी पण आपण तरतूद केलेली आहे. महानगरपालिकेची जागा आहे 16.5 हेक्टर, त्या 16.5 हेक्टरवर आपण बर्ड पार्क प्रस्तावित केलेला आहे. इथल्या लोकांना चांगले रस्ते मिळावे म्हणून MMRDA आपण बोलून अनेक 9 ठिकाणी रस्ते, फ्लायओव्हर, ROB याच्याबाबत आपण काम या येत्या वर्षात करणार आहोत. त्यासाठी पण बजेटमध्ये आपण तरतूद केलेली आहे. आमचे जे AMCचे कार्यालय आहे ते कार्यालय 2-3 ठिकाणी सोडले तर त्याचा विस्तार करणं आवश्यक आहे. त्यामुळे कार्यालय बांधण्यासाठी पण या बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. आणि हे सर्व समावेशक बजेट आहे. या बजेटमुळे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. विकास होईलच, त्याबरोबर लोकही खुश होतील. या ठिकाणी आम्ही जरी काही मालमत्ता कर किंवा पाणीपट्टीत वाढ केली असली तरी ते वसई विरारकरांच्या भवितव्यासाठी आवश्यक असल्याने ती वाढ केलेली आहे. तर अशा प्रकारे 2 कोटी शिल्लकीचं 4,208 कोटी रुपयाचं बजेट मी या स्टँडिंग कमिटीला सादर केलेलं आहे. एक तर आपल्याकडे जी पाणीपट्टी आहे, आपण पाणी विकत घेतो मुंबईतून किंवा MJP कडनं घेतो किंवा इतर यंत्रणांकडनं ज्या वेळेला घेतो त्यावेळेला पाणी पुरवठ्याचा खर्च म्हणजे पाणी विकत घ्यायचा खर्च आपल्याला 13 रुपये 80 पैसे आहे प्रति लिटर, आणि आपण लोकांकडनं घेतो 8 रुपये. तर हा जो मोठा फरक आहे, तर ही पाणी पुरवठा योजना सुरू राहावी. याच्याशिवाय आपण जे नवीन प्रोजेक्ट हाती घेतलेले पाणी पुरवठ्याचे, आपण आपले स्वतःचे डॅम बनवतो आहे जे मे 26 पर्यंत पूर्ण होतील, काही पूर्ण झालेले आहे, ते सक्षमपणे चालावं म्हणून पाणीपट्टीमध्ये 8 रुपयावरून आपण 16 रुपये इतकी वाढ केलेली आहे.
करवाढ वगैरे काय झालेली आहे का? मालमत्ता करामध्ये साधारणतः 15% वाढ, 15 ते 20% दरम्यान वाढ केलेली आहे. पाणीपट्टीला OCCC आहे त्याबद्दल ज्या लोकांनी सीसी घेऊन गेले त्यांनी त्या बिल्डरचा शोध घेऊन त्यांचे जिथे प्रोजेक्ट चालू असतील त्या बिल्डरवर एक तर RRC बसून हे ओसीचे पैसे वसूल करण्यात येतील किंवा त्यांचे कुठेही महाराष्ट्रात प्रोजेक्ट असतील तर ते शोधून हे पैसे कसे वसूल करायचे ती योजना आपण या बजेटमध्ये प्रस्तावित केलेली, जेणेकरून नगर विकास विभागाचं उत्पन्न वाढेल, महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल. जुन्या बिल्डिंगांना OCCC नाहीये त्या संदर्भात पाणीपट्टी पाणी अजून कुठल्या करामध्ये वाढ केली पाणीपट्टी? अजून आपण जाहिरातीचं जे आहे ते सांगितलं की 3 कोटीवरनं 10 कोटी आपण केलेलं आहे, पण आपण त्याचे टेंडर काढतोय. आपल्याकडे ऑलरेडी देकार आलेला आहे. याच्याशिवाय बाजार करामध्ये वाढ ऑलरेडी केलेली आहे, ती आता या स्टँडिंग कमिटीने आणि जीबीने मान्य करावं म्हणून आपण ती प्रस्तावित करतोय. वाहनतळाची काय वगैरे व्यवस्था केलेली आहे का? वाहनतळांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण बांधकामामध्ये जे पैसे ठेवलेले आहे त्याच्यामधूनच वाहनतळाची पण व्यवस्था होईल. पण वाहनतळाची वेगळी व्यवस्था करण्यापेक्षा आम्ही 4ही स्टेशनवर सॅटिस प्रस्तावित केलेलं आहे. विरार स्टेशनवर जी आमची बिल्डिंग आहे त्या ठिकाणी आपण वाहनतळ कसं करायचं ते बघतोय. नाला सोपाऱ्यामध्ये एक पार्किंगची जागा आहे, ती अकोमोडेशन रिझर्वेशन मध्ये घेऊन त्या ठिकाणी डेव्हलप करून त्यातून आपल्याला उत्पन्नच मिळणार आहे. आणि नायगाव आणि वसई या ठिकाणी आम्ही कशा प्रकारे पार्किंग करता येईल याबाबत आमचे सन्माननीय महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे जे सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते यांच्या मदतीने जागेचा शोध घेऊन त्या ठिकाणी सॅटिस अंतर्गत वाहनतळ विकसित करण्यात येते. होल्डिंग पॉइंटसाठी तरतूद झालेली आहे. आपण जे आहे आपल्याला आपत्ती निवारण कक्षाकडून जे काय IIT आणि निरीने अभ्यास केला होता त्याच्याबाबत आपण एक गव्हर्नमेंटला प्रायमरी प्रस्ताव दिला होता. आणि मला जो आता मेसेज आला की गव्हर्नमेंट आपल्याला 50 कोटी रुपये द्यायला तयार आहे होल्डिंग पॉइंटसाठी, तर आपला प्रस्ताव यावर्षी जाईल, म्हणजे 1-2 दिवसात जाईल. कारण आपला जो प्रस्ताव आहे तो जुन्या रेट प्रमाणे होता, तर नवीन रेट प्रमाणे आपण तो अपडेट केलेला आहे, तो जाईल आणि शासनाकडनं 50 कोटी येतील. काही गरज पडली तर महानगरपालिका टप्प्याटप्प्याने टाकण्याची ती व्यवस्था केलेली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा पत्रकारांसाठी कुठलीच तरतूद करण्यात आली नाही. पत्रकारांना तोंडाला पानं पुसली असं म्हणायचं. पत्रकारांसाठी तरतूद आहे की पत्रकारांसाठी हॉल दिलेला आहे, ज्या ज्या वेळेला आर्थिक लागतं. तरतूद किंवा असं काय म्हणजे आर्थिक तरतूद पत्रकारांना काय पाहिजे? नाही म्हणजे काय कल्याणकारी होतं. तुम्ही शहराचं नियोजन केलेलं आहे. आरोग्य व्यवस्था, मेडिक्लेम. मी तर मागच्या वेळेला पत्रकारांना सांगितलं त्यांची मोफत आरोग्य तपासणी करू, त्याच्यासाठी वेगळे करायची काही गरज नाही. तुम्ही कधी मागणी करा, तुमची आरोग्य तपासणी करण्यात येईल. तुम्हाला कुठे ज्या ठिकाणी आमचे नवीन आरोग्य प्रोजेक्ट तपासणी सर्व राजकीय पक्ष आमची करतात, परंतु स्पेशल नाही, बरं आमची जी आहे ती खास सरकारी दवाखान्यातून ऑथेंटिक पद्धतीने केली जाईल. माहितीच असेल की गेले 15 दिवस फेरीवाल्यांबद्दल आम्ही फारच कडक ऍक्शन घेतोय, कठोर ऍक्शन घेतोय. सुरुवातीला आम्ही 4 दिवस जे आहे फेरीवाल्यांना सांगितलं होतं आपल्या हातगाड्या आहेत ते सगळं टपऱ्या उचलून घेऊन जा. त्याला कोणी दाद दिली, त्याच्यामुळे आता आम्हीच आमच्या पद्धतीने ते उचलतो आणि क्लीन करतोय. स्टेशन एरिया साफ झाला, आता आम्ही शहरामध्ये घुसण्याची तयारी करतोय. ज्या ठिकाणी वर्दळीचे रस्ते आहे त्या ठिकाणी आम्ही आता पुढच्या 4-5 दिवसामध्ये ती कारवाई आपली सुरू होईल. आणि फेरीवाला धोरणामध्ये कोर्टाने जे काय ऑर्डर केली होती की फेरीवाला क्षेत्र निश्चित करावे, तर जी काय प्रोसेस असते वेगवेगळ्या कमिट्यांमधनं ते सगळं पेपरला आम्ही मागे जाहीर केलं होतं. AMCच्या लेवलच्या कमिटीने आम्हाला फेरीवाल्यांच्या जागा ज्या आहेत त्या निश्चित करून दिलेल्या आहेत. त्याच्याशिवाय आयुक्तांच्या लेवलला जी कमिटी होती त्या कमिटीने पण त्या जागा फायनल केलेल्या आहे. ते येत्या GB मध्ये ठेवून त्या जागा आम्ही सगळ्या जनतेला प्रसिद्ध करू. त्याच्यामुळे मग कोर्टाचा आपल्याला अडचण राहणार नाही. सन्माननीय कोर्टाच्या निर्णयाचं निर्देशांचं पालन होईल.